नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। बोरद येथे मे 21 पासून श्रीमद भागवत कथेचा ज्ञानयज्ञ। जोहरी परिवाराकडून पूर्वजांच्या स्मरणार्थ भव्य आयोजन। नमस्कार प्रेक्षक हो, पवित्र अधिक मासाचे औचित्य साधून आणि गावातील धार्मिक वातावरण अधिक प्रगल्भ करण्याच्या उद्देशाने बोरद येथील प्रतिष्ठित जोहरी परिवारातर्फे भव्य श्रीमद संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण बोरद आणि परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून ग्रामीण भागातील सांस्कृतिक व सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होत आहे। जोहरी परिवारातील दिवंगत सदस्य स्वर्गीय चंद्रकलाबाई सुभाषसिंग जोहरी, स्वर्गीय सचिन दिलीपसिंग जोहरी उर्फ कालू आणि स्वर्गीय पंडित प्रल्हादसिंग जोहरी उर्फ पप्पू यांच्या पवित्र स्मरणार्थ या कथेचे आयोजन करण्यात आले आहे। पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अशा प्रकारे सामूहिक धार्मिक उपक्रम राबवून गावाला श्रवणाची संधी देणे हा एक स्तुत्य आणि आदर्श पायंडा मानला जात आहे। या सोहळ्यात ख्यातनाम भागवत कथाकार हरिभक्त पारायण जनार्दन महाराज आरावेकर हे आपल्या सुमधुर आणि सुसंस्कारित वाणीतून संगीतमय श्रीमद भागवत कथेचे निरूपण करत आहेत। त्यांच्या सुश्राव्य निरूपणातून ग्रामस्थांना अध्यात्मासोबतच नैतिक मूल्यांचे आणि मानवी जीवनाचे महत्त्व समजून घेण्याची मोठी संधी मिळत आहे। कथा प्रारंभ शके 1948 अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी गुरुवार दिनांक 21 मे 2026। विशेष आकर्षण श्रीकृष्ण जन्म सोहळा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता। गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता महाआरती आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वाटप करून सांगता होईल। कथेचे ठिकाण जय योगेश्वर मंडप भवन, शहादा रोड, बोरद। अधिक मासाच्या या पावन पर्वावर बोरद व परिसरातील जास्तीत जास्त भाविक माता भगिनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानगंगेचा लाभ घ्यावा। कथेच्या श्रवणाने गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। हे भव्य आयोजन यशस्वी करण्यासाठी पुरुषोत्तम जोहरी, प्रल्हादसिंग जोहरी, दिलीपसिंग जोहरी आणि सुभाषसिंग जोहरी यांच्यासह समस्त जोहरी परिवार व बोरद ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत। मंगेश पाटील, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, बोरद। समोर समोर इकडे असं समोरून फोटो काढा। बाबांचा फोटो इथं छान काढा। 81 वर्षात झाले ते। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।